नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की हरीश काकांच्या बाबतीत एक सत्य समोर येणार आहे। ते म्हणजे हरीश काका जिवंत आहेत। त्यांना ओळखणारी व्यक्ती ही तिथे समोर आलेली आहे। अर्जुन सायलीने त्यांची भेट घेतलेली आहे। म्हणजे अशोक जे आहेत हरीश काकांचे मित्र, त्यांना भेटायला अर्जुन आणि सायली गेलेले असतात। आणि तेव्हा तिथे अर्जुन सायली जेव्हा अशोक काकांना विचारतात की हरीश काका आणि तुमची भेट कधी झालेली आहे, साधारण किती दिवसांपूर्वी झाली, तेव्हा ते अर्जुन आणि सायलीला सांगायला सुरुवात करतात। ते म्हणतात की अगदी 2 दिवसांपूर्वी मला मेसेज आलेला आहे हरीशचा आणि हरीश आणि माझं बोलणं झालेलं आहे। ही गोष्ट जेव्हा त्यांना समजते अर्जुन आणि सायलीला, तेव्हा धक्का बसतो। कारण हे कसं पॉसिबल आहे? आश्रमात डेड बॉडी सापडलेली आहे। ती डेड बॉडी खूप जुनी आहे आणि त्याचबरोबर त्या डेड बॉडीचं फेशियल रिकन्स्ट्रक्शन केल्यानंतर असं सत्य समोर आलेलं आहे की ते डेड बॉडी जी आहे ती हरीशची आहे। आणि आता हरीशचा जो मित्र आहे तो इथे सर्वांच्या, आता अर्जुन सायलीला सांगत आहे की ती डेड बॉडी हरीशचा मेसेज आलेला आहे 2 दिवसांपूर्वी आणि तो मेसेज ही हरीशला इकडे हरीशचा मेसेज दाखवला जात आहे। तेव्हा मात्र खूप मोठा धक्का बसतो सायली आणि अर्जुनला। कारण त्या मेसेजमध्ये स्पष्ट सगळं असतं। म्हणजे हरीश काकांचा मोबाईल अजूनही आहे, त्यामुळे तो मोबाईल नक्की कुठं आहे इथपर्यंत अर्जुन सायलीला पोहोचायला लागणार आहे। आणि तो मोबाईल कोणत्या लोकेशनला आहे, त्यांच्या मोबाईलवरून कोण मेसेज करते आणि बरोबर अशोक काका यांनाच का मेसेज केले जात आहेत, हे सगळं आता अर्जुन सायली कशा पद्धतीने शोधून काढणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच आता अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर ते मधुभाऊंची भेट घेण्यासाठी जातात। तेव्हा मधुभाऊ हे आउट हाऊसमध्ये नाही आहेत। तेव्हा मात्र अर्जुन सायलीला धक्का बसलेला आहे। अर्जुन सायली विचार करू लागलेले आहेत की मधुभाऊ कुठे गेले। तेव्हा मात्र सायली म्हणते, पण मधुभाऊंना तर आपण सांगितलेलं होतं की कुठेही जायचं नाही, मग मधुभाऊ अचानक कुठे गेलेले आहेत, हा प्रश्न मात्र सायलीला पडलेला आहे। तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर इकडे आता सायली व्हिडिओ पाहत असते ज्याच्यामध्ये दामिनी तिने मुलाखत देत असते की एका खुनासाठी जर फाशी जन्मठेप होत असेल तर 2 खुनासाठीही ती शिक्षा होणार आहे। ऑब्विसली त्यांना जन्मठेप किंवा फाशीच होणार आहे, कारण एक खून आता त्यांनी केलेला असताना आता दुसऱ्या खुनाचं सत्य समोर आलेलं आहे। हे सगळं बोलणं इकडे सायली ऐकत असते। तेवढ्यातच सायलीला अर्जुनचा फोन आलेला असतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की तू काय करत होती, दामिनी देशमुखची ती मुलाखत आहे, तो इंटरव्ह्यू आहे, ती पाहत होतीस ना। तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला कसं कळलं, तुम्ही काही इथं CCTV कॅमेरे वगैरे बसवलेले आहेत का? अर्जुन म्हणतो की माझ्या बायकोच्या मनातलं ओळखण्यासाठी किंवा ती काय करते हे ओळखण्यासाठी मला CCTV कॅमेरे बसवण्याची अजिबात गरज नाही आणि तू तो व्हिडिओ बघायचा नाही, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे। सायली म्हणतेस तेव्हा असं काय करताय? अर्जुन म्हणतो की तुला माझी शपथ आहे, तू अजिबात तो व्हिडिओ बघायचा नाही, असं जेव्हा अर्जुन सायलीला सांगतो तेव्हा सायलीला मात्र धक्का बसतो। सायली म्हणू लागते की आता काय करायचं? ती म्हणते की बरोबर आहे, आता तुम्ही मला बरोबर अडकवलेलं आहे, त्यामुळे मी तो व्हिडिओ बघूच शकणार नाही, असं इकडे सायली जी आहे ती अर्जुनला सांगत असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सायली आता विचार करत असते की नक्की काय होणार आहे, या सगळ्या मागे काय असणार आहे, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो। ती विचार करत असते आणि ती म्हणत असते की नाही, मधुभाऊंच्या बाबतीत मला जे करता येईल ते सगळं करायची माझी तयारी आहे। इकडे प्रताप प्रियाला म्हणत असतात की मला सांग की तू आणि साक्षीची मैत्री तू लपूनच ठेवली होती ना, तू खोटंच बोललेली होती ना, मग मधुभाऊ कशावरनं खोटं बोलत असतील? कदाचित त्यामागं काही सत्य असेल, असं तर नसेल ना? हे सगळं बोलणं चाललेलं असतं। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्यांना ते सत्य शोधायचं असतं। पण इकडे प्रताप मात्र प्रियाला बोलत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तू ती गोष्ट आमच्यापासून लपवून ठेवलेली होती आणि आता तू इथं सांगत आहेस की नाही असं नाहीये, मग ते माझ्यासाठी मला नव्हतं माहिती ती कशी होती, आणि हे सगळं तुझे आता बोलत आहे ना, या कोणत्याच बोलण्याला अर्थ नाहीये। तेव्हा प्रिया म्हणते, म्हणजे तुम्ही मला खोटारडी म्हणताय? तेव्हा प्रताप म्हणतात की मी तुला खोटारडी म्हणलेलंच नाहीये, पण तू खोटं बोलली होतीस हे तर खरं आहे ना, कारण तू ही गोष्ट लपवून ठेवली होतीस आमच्यापासून, ही गोष्ट तर नाकारता येणार नाही। हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर इकडे प्रियाला हे सगळे बोलत असतात, तिला अडकवत असतात, तिला म्हणत असतात की बघ, म्हणजे तुला काय वाटतंय, तू जे म्हणत आहेस, तेव्हा प्रिया रडायला सुरुवात करते। तिचं जे नाटक असतं ते चाललेलं असतं।
तेव्हा प्रताप तिला म्हणतो की हे बघ तन्वी, कसं आहे माहिती आहे का, इथं आरोप प्रत्यारोप करायला मी काही वकील नाहीये किंवा कोर्ट नाहीये, पण मला जे वाटत आहे ना मी ते तुला सांगत आहे. कारण तू जे काय केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. मग आता तू मधुभाऊंवरती कशासाठी आरोप करतेय? आणि राहिला प्रश्न सायली आणि अर्जुन यांनी त्यांना घरी आणण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे त्यांच्या बाबतीत तू काहीही करू शकत नाही. त्यांचा डिसिजन आहे, ते सायली अर्जुन बघतील, तू त्यांच्यामध्ये पडायची गरज नाही. प्रियाने रडायचं नाटक केलं की आता लगेचच कल्पना जी आहे ती तिथे जाते आणि म्हणू लागते की अहो काय चाललंय तुमचं हे सगळं, तुम्ही असं काय बोलता तिला? आणि मग प्रिया म्हणते की मी आपल्या घरासाठीच विचार करत आली होती आणि तुम्ही तर हे सगळं माझ्यावरच आणलेलं आहे, तुम्ही मलाच बोलायला लागलेले आहात, घराचं भलं व्हावं यासाठी माझ्या डोक्यात हे सगळं चालू होतं, पण तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. हे सगळं प्रियाचं नाटकी बोलणं सुरू झालेलं असतं आणि कल्पना मात्र बरोबर प्रियाच्या नाटकी बोलण्याला भुलत असते. कारण कल्पनाला माहिती असतं की तन्वी ही खरंच बोलत आहे, कारण तिची तन्वी ही कधीच खोटं बोलू शकत नाही असं इकडे कल्पनाचं म्हणणं असतं. प्रिया रडत रडतच तिथून निघून जाते. ते रडणं पण तिचं सगळं नाटकी असतं, त्याच्यामध्ये काही खरेपणा नसतो. पण आता तिने तिथून निघून चाललेली असते आणि कल्पना मात्र प्रतापला म्हणत असते की तुम्हाला कळतंय का, सून आहे ती, आपल्या सुनेला रडवायची काय गरज आहे? हे सगळं ती बोलत असते तेव्हा प्रताप म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव कल्पना, कसं आहे माहितीये का की आपल्याला 2 सुना आहेत, ही गोष्ट तू लक्षात ठेव. कारण तन्वीला खरं करण्यासाठी, तन्वी खरी आहे हे दाखवण्यासाठी तू प्रत्येक वेळेस सायलीवर अन्याय करत आहे, प्रत्येक वेळेस सायलीशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तुला ही गोष्ट नाकारता येणार नाही, ते म्हणजेच की सायली ही आपली सून आहे आणि प्रियाला चांगलं ठेवण्यासाठी मी सायलीवरती अन्याय करणार नाही, हे प्रतापने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता कल्पनाला धक्का बसलेला असतो. इकडे नागराज त्याचबरोबर रविराज आणि प्रतिमा बोलत बसलेले असतात. त्यांच्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं आणि नागराज इकडे म्हणत असतो की आता दुसरी डेड बॉडी आश्रमात सापडलेली आहे आणि तो खुणही मधुभाऊंनीच केलेला आहे, स्वतः दामिनी देशमुखने स्टेटमेंट दिलेलं आहे. तेव्हा रविराज म्हणतात की कसं शक्य, म्हणजे माझा ना विश्वासच बसत नाहीये की हे सगळं शक्य असू शकतं. कारण काहीही झालं तरीही तोपर्यंत प्रतिमा बोलायला सुरुवात करते की मला ना हेच पटत नाहीये की पहिलाच खून मधुभाऊंनी केला, या गोष्टीवरच माझा विश्वास नाहीये. तेव्हा नागराज बोलायला सुरुवात करतो की वहिनी, कोर्ट हे आपल्या विश्वासावर नाही चालत ना, कोर्टामध्ये पुरावे द्यावे लागतात आणि पुरावे तर तसेच आहेत. तेव्हा इकडे रविराज म्हणत असतात की कसं आहे माहितीये का, या सगळ्या केसची मी डिटेल माहिती काढेल आणि त्यानंतर ठरवेल की काय माझं स्टेटमेंट असेल किंवा मी काय करणार आहे, काय ठरवणार आहे. कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की ज्या गोष्टी घडत असतात त्याहीपेक्षा काही गोष्टी ह्या वेगळ्या असू शकतात, असं म्हणणं त्यांचं असतं आणि ते बोलत असतात. त्यासोबतच रविराज म्हणत असतात की जर याच्यामध्ये मधुभाऊंच्या बाबतीत जर काही चुकीचं घडत असेल तर मला या केसचा स्टडी करून मला त्यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे, असं रविराजांचं म्हणणं येत असतं आणि रविराज बोलत असतात. इकडे प्रिया मात्र वेगळ्याच विचारात असते आणि नागराजची मात्र वाट लागत चाललेली असते. नागराज म्हणत असतो जर का दादा आणि अर्जुन एकत्र आले तर माझं सगळं सत्य समोर यायला वेळ लागणार नाही. कारण नागराजला त्याची स्वतःची भीती आहे की त्याने आतापर्यंत जे कांड करून ठेवलेले आहेत ते इतके भयानक आहेत की त्याला त्याची काळजी वाटायला लागलेली आहे. त्यासोबतच इकडे रविराज म्हणत असतात की नाही, कसं आहे माहिती आहे का, मधुभाऊ असं करतील असं मला वाटत नाही, पण ती डेड बॉडी नक्की कोणाची आहे, नक्की काय झालेलं आहे, हे सगळं डिटेल्स मी चेक करणार आहे पोलिसांकडून आणि त्यानंतर मी निर्णय घेणार आहे. इकडे अर्जुन सायलीसाठी चहा आणि स्वतःसाठी कॉफी घेऊन वरती आलेला असतो. सायली म्हणत असते की अहो हे सगळं करायची काय गरज होती, मी आले असते ना खाली, असं सायली जेव्हा म्हणत असते तेव्हा अर्जुन म्हणत असतो की त्याची काही गरज नाहीये, मी आहे ना, मी आणलंय ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, असं तो म्हणत असतो. हां, ऑब्व्हियसली तुम्ही चहा घेऊ शकता, कारण हा चहा जो आहे तो विमलताईने बनवलेला आहे आणि मगच मी आणलेला आहे. इकडे पाहायला मिळतं की अर्जुन बोलत असतो आणि सायली मात्र सांगत असते तुम्हाला माहिती आहे का आज काय झालं, तुम्ही सगळेजण एवढी माझी काळजी घेताय, बाबा तर माझी खूप काळजी घेत आहेत, आज तर बाबांनी ना प्रियाला माझे पाय चेपायला लावलेले आहेत. अर्जुन म्हणतो काय, तेव्हा इकडे सायली सांगायला सुरुवात करते सकाळी काय झालं माहिती आहे का, मी उठत होते आणि माझ्या पायामध्ये गोळा आला आणि मग प्रिया म्हणाली की मी तुझ्या पायात चेपून देते. तेव्हा बाबा लगेच म्हणाले चालेल चालेल 10-15 मिनटं ते पाय दाबून तिचे, असं अर्जुनला सायली सांगत असते. अर्जुनला मात्र हसू येत असतं
तेव्हा सायली म्हणत असते, तुम्ही सगळेजण माझी एवढी काळजी घेताय त्यामुळं मला आता अजिबात घाबरायचं टेन्शन नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सायली, एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे माहिती आहे का, काहीही झालं तरीही आपल्याला स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. मधुभाऊंसाठी आपण स्ट्रॉंग राहायचं आहे. ही केस वेगळ्या मार्गाने चाललेली आहे, त्यासाठी आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि मग अर्जुन सांगत असतो की फेशियल रिकन्स्ट्रक्शनची परमिशन मी घेतलेली आहे आणि आपल्याला तिकडे जावं लागणार आहे. तेव्हा सायली म्हणते, कसं आहे, आता मी बरी आहे म्हणून नाही, मी अंथरुणावर खेळत असते तरीही मधुभाऊंसाठी आली असते, असं सायली इकडे अर्जुनला सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हो, तुम्ही आला असता हे मला माहिती आहे. त्याचबरोबर इकडे प्रियाने आता हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि प्रियाची मात्र वाट लागलेली असते. प्रिया म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही ही बातमी मला जाऊन महिपतला सांगणं गरजेचं आहे, असं प्रियाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि प्रिया मात्र आता महिपतला कॉल करायचं ठरवते. महिपतला कॉल करायला घेते आणि ती म्हणू लागते की नाही, आता लवकरात लवकर ही बातमी मी महिपतला सांगणार आहे. आणि महिपत मात्र चिडलेला असतो. महिपत म्हणत असतो, हिला काय झालं फोन करायला, ही का मला फोन करायला लागलेली आहे, असं महिपतचं म्हणणं असतं. आणि महिपतला असं वाटत असतं की काय संबंध आहे एवढ्या रात्रीचं. आणि महिपत डायरेक्टली फोन उचलून तिला बोलायला सुरुवात करतो, कळतंय का, किती वाजलेत रात्रीच्या, का डोक्यावर पडलीस तू, किती वाजता फोन करायचा असं चिचुंद्रे, तुला कळत नाही आहे. तेव्हा प्रिया मात्र बोलत असते की कसं आहे माहिती आहे का, माझ्याकडे तसंच महत्त्वाचं काम होतं म्हणून मी तुम्हाला एवढ्या रात्री फोन केलेला आहे. काय ते अर्जुनला त्या डेड बॉडीचा चेहरा ओळखता येणार आहे, असं काहीतरी त्याने करणार आहे. तेव्हा मात्र इकडे महिपत म्हणत असतो, पण ह्या सगळ्या गोष्टीनं ते मर्डर जे आहे, तो मुडदा जो आहे तो त्या मधुभाऊंनीच पाडला हे कळणार आहे ना, डेड बॉडी कोणाचीही का असे ना, आपल्याला काय फरक पडतो, असं महिपतचं म्हणणं असतं. आणि महिपत हे सगळं बोलत असतो आणि प्रियाला म्हणत असतो की तू बेअक्कल आहे, तुला अक्कल नावाची गोष्टच नाही आहे म्हणून तू अशा पद्धतीनं वागत आहे, असं प्रियाला बोलून तिचीच लायकी काढत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र प्रिया म्हणते की ठीक आहे, मला आता माझ्या बाजूनेच करावं लागणार आहे, कारण मीच ठरवणार आहे की मला काय करायचं आहे. कारण या अर्जुन सायलीने मला जो त्रास दिलेला आहे त्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली उठलेली असते, किचनमध्ये पोळ्या करत असते आणि ती म्हणत असते की विमलताई, तो त्यांचा डबा घ्यावा जो ऑफिसला आपण देतो तो. आणि मग अर्जुनच्या डब्यामध्ये पोळ्या ठेवत असते, कारण तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं की अर्जुनला चांगलं जेवण मिळालं पाहिजे, त्यासाठी तिची तयारी चाललेली असते. आणि मग पोळ्या मऊ राहण्यासाठी काय टिप्स आहेत हे सगळं ती अर्जुनला सांगत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र ती खूप आनंदाने ह्या गोष्टी करत असते. प्रिया मात्र हॉलमध्येच बसलेली असते. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन आणि सायली आता दोघंही निघालेले असतात. ते फेशियल रिकन्स्ट्रक्शन करायला सांगितलेलं आहे, तिकडं त्यांना जायचं असतं. आता प्रियाच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू झालेला असतो आणि प्रिया म्हणत असते की जा आता मी माझ्या पद्धतीनं गोष्टी मॅनेज करणार आहे, असं प्रियाचं म्हणणं असतं. अर्जुन आणि सायली घराच्या बाहेर पडायची ती वाट पाहते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ती अर्जुन आणि सायली यांची वाट पाहत आहे. आणि मग अर्जुन सायली गेले की ती मधुभाऊंकडे येते. मधुभाऊंना म्हणते की कसे आहात, बरे आहेत ना, म्हणजे लेखीच्या सासरी किती राहायचं असतं हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा कळेल, कारण तुम्ही म्हणत होता ना की लेखीच्या सासरी पाणीसुद्धा प्यायचं नाही, आणि मग आज तुम्ही काय करत आहात, तुम्ही हे तेच करत आहात ना. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे, तुम्ही लेकीच्या सासरी राहिलेला आहात, तुमच्या माझा असू द्या किंवा सायलीचा असू द्या संसार नवीन आहे, अजून तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही हे मला माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यामुळं घरातील बाबा, आई, पूर्णाजी या सगळ्यांना खूप त्रास होत आहे आणि त्या त्रासाला पूर्णपणे तुम्ही जबाबदार आहात. या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही या सगळ्यामुळं होत आहे. तुम्हाला असं का वाटत नाही हो, या घरातून गेलं पाहिजे, निवांत इथं बिंदास्तपणे राहत आहात, तुम्हाला लाज कशी वाटत नाही. या भाषेमध्ये प्रिया बोलायला सुरुवात करत असते. ती जराही विचार करत नसते की आपल्या या बोलण्यामुळं मधुभाऊंना वाईट वाटेल किंवा काय. ॲक्च्युली खरं तिला काय फरक पडत नसतो, कारण तिला मधुभाऊंना वाईट वाटलं काय आणि नाही वाटलं काय एवढा काय फरक पडायची गरज नसते, कारण मधुभाऊ आणि तिचा काही दूरपर्यंत संबंध नसतो, तिला काही देणं घेणं नसतं. मधुभाऊंना काय वाटू दे किंवा न वाटू दे, तिचा फक्त एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे मधुभाऊंना इथून हाकलवायचं आणि सायली अर्जुनचा त्रास वाढवायचा. हे तिनं करायला सुरुवात केलेली असते आणि म्हणूनच तिने मधुभाऊंना या भाषेत बोलत असते. मधुभाऊ आता तिथे असतात, ते टेन्शनमध्ये आलेले असतात. इकडे सायली आणि अर्जुन फेशियल रिकन्स्ट्रक्शनच्या
ते ऑफिसमध्ये तिथं आलेले असतात आणि तिथे अर्जुन सांगतो तेव्हा ते म्हणतात की हो ऑलमोस्ट आता होत आलेला आहे. आणि मग अर्जुन त्यांच्याशी बोलत असतो, त्यांना काही गोष्टी विचारत असतो आणि त्यांचं बोलणं चाललेलं असतं. सायली ही याच्यातली आयविटनेस आहे, म्हणजे साक्षीदार आहे, म्हणून तिला इथं आणलेलं आहे हे बोललं जात असतं. तेव्हा ते म्हणतात की काही वेळातच तो जो चेहरा आहे तो रिकन्स्ट्रक्ट होणार आहे, हे त्यांचं बोलणं सुरू असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता तो चेहरा जो आहे तो तयार होत असतो आणि नेमका जेव्हा तो चेहरा तयार होतो तेव्हा तो चेहरा सायलीच्या समोर येतो आणि चेहरा सायलीच्या समोर आल्यानंतर ते म्हणतात की हे बघा झालेलं आहे. आणि त्याचबरोबर तो चेहरा जेव्हा समोर येतो तेव्हा सायली म्हणते हे तर हरीश काका आहेत. आणि जेव्हा सायलीला कळतं की हे सगळं जेव्हा हरीश काकांची डेड बॉडी आहे तेव्हा मात्र आता सायलीला धक्का बसलेला असतो. सायली म्हणत असते की कसं शक्य, ही हरीश काकांची डेड बॉडी असणं शक्यच नाही, परंतु ती डेड बॉडी तर आता हरीश काकांचीच असती हे तर समोर आलेलं असतं. आणि मग सायलीला आठवतं की हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीनं चालू आहे आणि त्याच वेळी सायली म्हणत असते की हे हरीश काका आहेत. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो काय सांगताय तुम्ही हे सगळं. तेव्हा सायली सांगते की हो हे हरीश काका आहेत. आणि मग सायलीला धक्का बसतो. मग हरीश काकांची डेड बॉडी अशा पद्धतीनं सापडणं हे खूप धक्कादायक असतं. आणि मग सायली अर्जुन ती डेड बॉडी पाहते, रिकन्स्ट्रक्ट केलेली इमेज पाहतात आणि दोघंही पाहतच राहतात. कारण हरीशला मारण्याचा असा काही संबंधच नाही आहे ना. हरीशला का मारलं असेल हा मोठा प्रश्न आता उभा राहिलेला असतो. आणि कोणी मारलेलं असेल आणि ह्याचं काय होणार आहे, ह्या गोष्टींचा विचार सायली करायला लागलेली असते. कारण ती डेड बॉडी जर आश्रमात सापडलेली आहे तर याच्याशी मधुबनचा काय संबंध जोडला जाणार आहे, अशा सगळ्या गोष्टी इकडे सायलीच्या डोक्यात घर करू लागलेल्या असतात. आणि त्यामुळं सायली त्या गोष्टींचा विचार करत असते. अर्जुन, सायली त्याचबरोबर चैतन्य आता ऑफिसमध्ये येतात. सायली म्हणत असते की हरीश काकांना अशा पद्धतीनं मारलं जाईल असं मला वाटलं नव्हतं. हे सगळं जे काही घडलेलं आहे ते खूप भयानक आहे. या गोष्टींवरती माझा विश्वासच बसत नाही, हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे. तेव्हा सायली म्हणते की हरीश काका जे होते ते मधुभाऊंच्या अगदी जवळचे होते. मधुभाऊ आणि त्यांच्यामध्ये एक बॉन्ड होता. पण आत्ता हरीश काकांची जी डेड बॉडी आहे ती अशा पद्धतीनं समोर आलेली आहे, त्यामुळं मला खरं तर टेन्शन आलेलं आहे, हे बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की हरीश काकांचे एक जे मित्र आहेत ते अशोक त्यांना भेटायला सायली आणि अर्जुन निघालेले असतात. त्यांना भेटायला जेव्हा सायली अर्जुन येतात तेव्हा मात्र इकडे ते म्हणतात की अरे 2 दिवसापूर्वी मला हरीशचा मेसेज आलेला आहे, त्याच्याच नंबरवरून आलेला आहे आणि 2 दिवसापूर्वीच आमच्या दोघांचं बोलणं झालेलं आहे. आता तर सायली अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं काय आहे, म्हणजे 2 दिवसांपूर्वी मेसेज आलेला आहे, मग हे सगळं काय घडतंय हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्यासोबतच ते म्हणत असतात की हे बघा असं म्हणत त्यांनी तो मेसेजही दाखवलेला असतो. आणि मग मात्र सायली अर्जुन धक्का बसल्यासारखे पाहत असतात, कारण तो मेसेज जो असतो तो पाहिल्यानंतर सायली अर्जुनला कळतं की नक्कीच काहीतरी वेगळं आहे. आणि मग हरीश काका जर जिवंत असतील तर ती डेड बॉडी कोणाची होती. इमेज तर रिकन्स्ट्रक्ट झालेली आहे, त्या रिकन्स्ट्रक्ट झालेल्या इमेजनुसार हे समोर आलेलं आहे की ते म्हणजेच की आता ती डेड बॉडी हरीश काकांची आहे. पण अचानक हे सगळं काय आता समोर, याचा अर्थ काय लावायचा आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा सायली आणि अर्जुन ते जे मेसेज आहे ते पाहतात तेव्हा त्यांनाही धक्का बसलेला आहे आणि ते विचार करू लागलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.